नेहमी आनंदी राहण्यासाठी या गोष्टी करा. सतत तणावाखाली राहून मानसिक संतुलन ढळू देऊ नका. आपल्या चिंता, आपले दुःख आपल्यापुरते ठेवा. त्याचा बाहू करू नका. जीवनामध्ये प्रत्येक दिवसामधला थोडासा वेळ स्वतःसाठी काढा. दिवसातून एकदा तरी 10 मिनिटे का होईना, पण तुमची आवडती गाणी ऐकत चला. आपल्या दैनंदिन कामाचे गुलाम बनून आयुष्यातील आनंद उपभोगण्याची इच्छा संपू देऊ नका. इतरांशी आपली तुलना किंवा बरोबरी करत नशिबाला दोष न देता स्वतःला भाग्यशाली समजून जीवनाचा आनंद घ्या. शारीरिक आणि मानसिक संतुलनासाठी रोज एक्झरसाइज, मोटिवेशनल बुक्स वाचा, मोटिवेशनल व्हिडिओसुद्धा बघा आणि नेहमी सकारात्मक विचार करा आणि सकारात्मक राहा. दर 2 दिवसांनी एखादे गुलाबाचे फूल आणा व त्याला घरामध्ये किंवा ऑफिसमध्ये ठेवा. तुमच्या जवळच्या खास मित्रासाठी आठवड्यातून थोडा वेळ नक्कीच काढा. वर्षातून एकदा तरी फिरायला गेलं पाहिजे. एखादी बाग, देऊळ किंवा नैसर्गिक वातावरणाच्या ठिकाणी प्रसन्नता अनुभवत 10-15 मिनिटे घालवा. आपल्या आयुष्यात होणाऱ्या चांगल्या वाईट घटनांसाठी दुसऱ्याला जबाबदार धरू नका. आपल्या दुःखाचे भांडवल न करता दुसऱ्याचे दुःख जाणून घेण्याचा प्रयत्न करा. आपोआप तुमचे दुःख कमी होईल. नकारात्मक शब्दांचा वापर पूर्णपणे टाळून उत्साहपूर्ण चांगल्या शब्दांचा वापर रोजच्या बोलण्यात करा. विनोदी सिरियल पाहताना खळखळून हसा व शरीराची हालचाल होऊ द्या. कधीकधी स्वतःऐवजी दुसऱ्यांच्याबद्दल विचार करून त्यांची मदतसुद्धा केली पाहिजे. कुणाच्या तरी बोललेल्या चुकीच्या गोष्टीला जास्त मनावर घेऊ नका. रिकामं मन सैतानाचं घर असते. त्याकरिता स्वतःला आवडत्या छंदामध्ये गुंतवा. सतत काहीतरी करत राहा. कुणाकडूनही फार अपेक्षा ठेवू नका, म्हणजे अपेक्षाभंगाचं दुःख होणार नाही. आणि ईर्ष्याही करू नका. आपली नेहमीची दिनचर्या बाजूला ठेवून कधीकधी नेहमीपेक्षा वेगळे काहीतरी करा. उदास वाटल्यास आपल्या आवडत्या व्यक्तीशी बोला किंवा शांत ठिकाणी किंवा आपल्या आवडत्या ठिकाणी एक फेरी मारून या. घडून गेलेल्या कडू आठवणींना विसरून जा. मन जर उदास असेल तर स्वतःला कोणत्या तरी कामामध्ये व्यस्त ठेवा. संगीत ऐका, वाचन करा. आनंद हा मानसिक असतो, तो बाहेरील गोष्टीत न शोधता आपल्यामध्ये शोधा. प्रत्येक व्यक्तीच्या आनंदाची परिभाषा ही वेगळी असते. त्याचा आदर करा. आपल्याकडे जे आहे त्यावर संतुष्ट राहा, कारण सगळ्याच गोष्टी आपल्या मनाप्रमाणे घडत नसतात. स्वतःच्या हॉबी आणि फॅशनला पूर्णपणे स्वतःपासून वेगळं नाही केलं पाहिजे. लाईक अँड सबस्क्राईब माय चॅनल. धन्यवाद.